नमस्कार. एम.एस. मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. श्री शक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शिलाताई पाटील व त्यांच्या सर्व महिला यांच्या वतीनं प्रथमतः दीप प्रज्वलन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. श्री संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमाचं पूजन या ठिकाणी करण्यात आलं. त्याचबरोबर सर्व महिलांनी स्वच्छता अभियान करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात. यावेळेस बोलताना महिला म्हणाल्या, नमस्कार. एम.एस. मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी टेंभुर्णी शहर प्रतिनिधी संजीवनी आरबोळे. आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती आहे आणि या जयंतीचं औचित्य साधून स्त्री शक्ती महिला मंडळाच्या काही महिला आपल्यासोबत आहेत. ताई नमस्कार. काय सांगाल की कशा पद्धतीने तुम्ही आज जयंती साजरी करत आहात? आज 23 फेब्रुवारी संत गाडगेबाबा यांची जयंती. तर संत गाडगेबाबा यांचे नेमच असायचा की कुठल्याही गावामध्ये जावा, स्टार्ट कुठल्याही कार्यक्रमाची करा, झाडू आणि खराटा हातात घेतला पाहिजे, गावाची स्वच्छता केली पाहिजे. त्याप्रमाणे त्यांच्या विचाराप्रमाणे आज आमची पाटील हॉस्पिटलच्या पाठीमागची जी बाजू आहे ते आमच्या सर्व स्त्रीशक्ती महिला मंडळाने साफसफाई करून आत्ता आम्ही त्यांची जयंती साजरी करीत आहोत. ताई समाजामध्ये काय संदेश द्याल तुम्ही या जयंतीच्या निमित्ताने? जयंती साजरी केल्यानंतर जे संत गाडगेबाबांचे विचार आहेत तर ते तर आता आपण जयंती केल्यानंतर सांगणारच आहोत. तरी पण मला असं वाटतं की जे संत तर म्हणायचंच नाही, गाडगेबाबा, तर त्यांच्या विचाराप्रमाणे आपण जे बाबांनी कार्य केलं ते कार्य आपल्याला समाजापुढं न्यायचं आहे आणि बाबांची जयंती साजरी करून त्यांच्या विचाराप्रमाणे जे बाबांनी आज कार्य त्यांचं केलं की गावात कुठल्याही मंदिरात गेलं की पहिली स्वच्छता करायची, पहिला खराटा हातात घ्यायचा आणि पहिला एक नेम बाबांचा असा असायचं की फुकट कुणाचं खायचं नाही. ज्यावेळेस कुठलंही बाबा प्रत्येक गावात जायचे आणि ज्यावेळेस त्यांना भूक लागायची त्यावेळेस बाबा ती गल्ली साफ करायचे, नंतर ओंजळी पुढं करून त्यांचं जे गाडगं अर्ध हातात होतं त्यामध्ये भाकरी मागायचे आणि ते खायचे. तर आत्ताच्या समाजाने तो विचार केला पाहिजे की काही ना काही करता फुकट समाजाला पाहिजे.